लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये या रम्याने विजय नावाच्या माणसाला स्वतःशी लग्न करण्यासाठी तयार केलेलं असतं आणि या माणसाचा वापर करूनच ती पार्थशी लग्न करण्याचं प्लॅनिंग करत आहे। तर इकडे आता पार्थ आणि नंदिनीला ह्या रम्यावर चांगला संशय आलेला असतो, म्हणून हे दोघे त्या विजयला भेटायला जाणार आहेत। पुढील भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की रम्या खरंच या माणसाचा वापर करून पार्थशी लग्न करू शकेल का किंवा स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतः ती अडकेल का, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर आता इकडे रम्याचा बँड चांगलाच वाजणार आहे। घरामध्ये रम्याच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली असते। आता या रम्याने त्या विजयला पार्थबद्दल सगळं काही खरं सांगितलेलं असतं, पण त्याला फक्त प्यादा बनवून रम्याला तर पार्थशीच लग्न करायचं असतं। आता एवढं सांगूनही तो विजय रम्याशी लग्न करायला तयार होतो। आता ही रम्या घरी येऊन असंच सांगते की तो विजय माझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि मला सुद्धा तो पसंत आहे। आता घरचे सगळेच हे ऐकून खूपच खुश होतात। आता काव्या म्हणत असते आम्हालाही त्या विजयला भेटायचं आहे। आता इकडे पुन्हा काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी एकत्र बसलेले असतात आणि असाच विचार करत असतात की खरंच रम्या एवढ्या लवकर लग्नाला कशी काय तयार झाली बरं। त्यावेळेला आता पार्थ म्हणत असतो मला तर असं वाटत आहे की या रम्याचं सगळं नाटकच सुरू आहे। जीवा म्हणत असतो नाही, मला नाही असं वाटत की रम्या नाटक करत आहे। रम्या खरंच आता लग्न करून आयुष्यात पुढे जाणार असेल। आता नंदिनी म्हणत असते नाही, मला नाही असं वाटत, त्या रम्याचं नेमकं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे। आता काव्या सुद्धा या रम्याच्या बाजूनेच असते। तर इकडे आता काव्या आणि जीवा उठून गेल्यानंतर नंदिनी आणि पार्थ एक प्लॅनिंग करतात की या रम्याचं सत्य जाणूनच आपण शांत बसायचं। ही लग्नाला एवढ्या लवकर कशी काय तयार झाली बरं, असा प्रश्न नंदिनी आणि पार्थला पडलेला असतो। आता याच नुसार नंदिनी आणि पार्थ त्या विजयला भेटायला जाणार आहेत। आता नंदिनी आणि पार्थ त्या विजयला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवणार आहेत आणि त्याच्याशी सगळी चर्चा करणार आहेत। रम्याबद्दल थोडंफार सत्य सुद्धा ते दोघे त्याला सांगणार आहेत, कारण पार्थ आणि नंदिनीला असंच वाटत असतं की रम्यामुळे आणखी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको। तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला असंच आता पाहायला मिळणार आहे की ही रम्या त्या विजयचा वापर करून पार्थशी लग्न करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आता गुरुजींनी भाकीतच असं केलेलं असतं की रम्याचं पार्थ बरोबर लग्न होणार आहे। पण अशी कोणती सिच्युएशन असेल की त्यावेळेला पार्थ रम्याशी लग्नाला तयार होईल।